नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी सर्पमित्र यश बांगळे. तर मित्रांनो, काल रात्री आम्ही एक साप रेस्क्यू केला होता आणि तो साप भारतामध्ये आढळणारा 4 विषारी सापांपैकी एक साप आहे. आणि तो साप कोणता? मित्रांनो, हाच तो साप आहे. या सापाचं नाव आहे याला इंग्लिशमध्ये सॉस्केल्ड वायपर म्हणतात आणि मराठीमध्ये पुरसे. या सापामध्ये राहते हिमोडॉक्सिक वेनम आणि या सापाची हाईट कमीत कमी 1-1.5 फूटपर्यंत वाढते. या सापासारखा आणखी एक साप दिसते आणि त्या सापाचं नाव आहे कॅट स्नेक. त्याला मराठीमध्ये आपण मांजरा म्हणतो. त्या कॅट स्नेकच्या डोक्यावर राहते वाय आकाराची खून. आणि मित्रांनो, तुम्ही या सापाची ओळख याच्या अंगावरील नागमोडी रस्ता आणि पाठीवर पिवळसर रंगाचे ठिपके आणि याचं डोकं त्रिकोणीमधून डोक्यावर बाणासारखी खून. मित्रांनो, या सापाला धोका वाटल्यास हा साप आपल्या अंगावरचे खवले एकमेकांवर घासून सळसळीत आवाज करतो. मित्रांनो, हा साप एक निशाचर साप आहे. हा जास्तीत जास्त प्रमाणात रात्रीचाच निघतो. असं नाही की हा दिवसा पण निघू शकते, पण जास्तीत जास्त प्रमाणात हा रात्रीचाच निघतो. आणि हा साप अशा खडकाळ प्रदेशात राहतो, म्हणजे अशा कोरड्या ठिकाणी, दगडांखाली. आणि या सापाला असं गरम वातावरण पाहिजे राहायसाठी. साप जेवढा लहान दिसतो तेवढे मोठे या सापाचे दात आहे. आणि हा साप जर आपल्याला चावला की त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात सूज येणे, थोड्या वेळाने मळमळ होणे. मित्रांनो, हा जो साप आहे हा साप 5 ते 6 पिल्ले जन्माला देतो. आणि या सापाला जास्तीत जास्त सर्पमित्र, रसल वायपर, मांजऱ्या समजून पकडतात. मित्रांनो, तुम्हाला पण कुठे पण साप आढळले, तुम्ही त्या सापाला मारू नका. तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि व्हिडिओमध्ये पण मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला वर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या सापाला आपण आता नेचरमध्ये रिलीज करू.